बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 5वा दिवस बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे। बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक होणार असल्याची माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। तर दुसरीकडे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे। काल फोनवर बोलले, जिल्हाधिकारी स्वतः इथे होते। विविध मुद्द्याचे मंत्री व्हीसी द्वारे इथं बैठक घेईल। आज बैठक घेण्याची शक्यता आहे आणि सीएम ची बैठक सुद्धा व्हीसी द्वारे होईल। सरकार बहु आंदोलनाची दखल घेतली असं मला वाटतं का? त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे व्हीसी द्वारे। हो काय बैठकीमध्ये आज ऑनलाईन बैठक घेणार आहे। आजच्या बैठकीमध्ये त्यांनी जर म्हटलं कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर तुम्ही अन्नत्याग आंदोलन सोडणार का? निवड आश्वासन देऊन नाही चालेल, त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल। तारीख सांगितल्याशिवाय, दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही। एकीकडे तुमचं अन्नत्याग सुरू आहे, दुसरीकडे राजकीय घडामोडी घडत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झालेली आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या युती संदर्भात देखील चर्चा असलं, कसं पाहतो? चांगलं आहे, मुद्द्यावर एकत्र यावं बस। तुमचे कार्यकर्ते आक्रमक झाले, कार्यकर्ते आता धोक्यात घालून सुद्धा आंदोलन करतात। तुम्ही जर पाहिलं तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे, तुम्ही जर पाहिलं तर अर्धदफन आंदोलन करतात। कार्यकर्त्यांना नेमकं काय आव्हान कराल? कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठंही इजा होऊ देऊ नये। आक्रमण आंदोलन आपण 14 नंतर करतो आहे, त्याच्यानं अगोदर करू नये।